हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी झाडांना पाणी दिलं ना की दिवसभर झाडं टवटवीत राहतात. आता हल्ली खूप ऊन पडतं, त्यामुळे रोज सकाळी झाडांना पाणी द्यावं लागतं. आज सकाळी तर आणखीन ऊन काही पडलेलं नाही, पण झाडांना पाणी द्यायला आलेले आहे बाहेर. रांगोळी वगैरे मगाच काढून झाली, त्याच वेळेस लक्ष गेलं झाडांना पाणी घातलेलं नाही. आज लगेच झाडांना पाणी घातलं आणि पडदा लावायचा होता दाराला, कारण पडदे आहेत ना 2-3 पडदे मी ट्राय केले, पण एकही पडदा लागत नाही. खिळे वाकडे झालेले आहेत पडद्याचे, त्यामुळे आता नवीनच खिळे मारावे लागतील. इथं पण झाड आहे, मनी प्लॅन्ट भरपूर असा आपला छान आलेला आहे. तो सुद्धा आता त्याला कुठंतरी शिफ्ट करावं लागणार आहे मनी प्लॅन्टला. आणि टॉवेल वगैरे वाळू घातले होते सकाळी ह्यांनी आंघोळ वगैरे करून. इकडे बघू शकता आपल्या बागेतल्या जास्वंदाला फुल किती छान आलेलं आहे. पांढऱ्या फुलाला आता भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत पांढऱ्या जास्वंदीला, आणि किती छान वाटतं बघा. आपण लावलेली झाडं एवढी छान मोठी होतात आणि त्यांना फुलं लागतात. तर भरपूर अशी सगळ्या झाडांना आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. गुलाब तर 2-2 आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. हे पिंक गुलाब आहे ना, खूप छान दिसतं. पिवळी फुलंसुद्धा भरपूर अशी आलेली आहेत. तर आणि हे पांढरं झाड आहे ना स्वस्तिकचं, ह्याच्यावरती पडली होती आळी, तर अख्खी म्हणजे झाड आहे ना आळीनं खाऊन घेतलं. झाडाला एक पान का एक फूल राहिलं नाही, असं पूर्ण आळीनं खाऊन घेतलं. मला माहितीच नव्हतं. रोज मी बघायचे नेमकं झाडाची पानं कुठं चाललेत, कळतच नव्हतं. आई म्हणली अगं त्याच्यावरती आळी पडली. त्यानंतर हे निकाल चांगलं त्याला औषध वगैरे फवारलं आहे आळीचं. आता पुन्हा ते झाड फुटल आणि फुटल्यानंतर तुम्हाला दाखवेनच मी. इकडे बघू शकता ही पिवळी फुलं आहेत ना, खूप वरती गेलेत. त्याला आकडीने मी काय केलेलं आहे, एक आकडी बनवून घेतली. त्या आकडीने सगळी फुलं म्हणजे दांड्याखाली घेत असते आणि फुलं तोडून घेत असते. बागेतली फुलं छान अशी आणली आणि देवपूजा तर झालेलीच होती. काय होते बघा हल्ली आता देवपूजा सकाळी लवकर होते ना, तर मग फुलं नंतर वाहत असते पाठीमागून मी. तर सकाळी काय होतं, देवपूजा झाली ना मग बाकीची कुठली तरी काहीतरी कामं लागलेली असतात. मग फुलं बागेत आणायला जायचं म्हणलं की जरा वेळ होतो. आणि कधी कधी आणलेली पण असतात, आणली की वाहते. कधी कधी हे पण आणून देतात. तर छान अशी बागेतली फुलं तोडून आणली, सगळ्या देवांना वाहिली. देवपूजा केल्यासारखी वाटते बघा फुलं तोडल्यानंतर. देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये खूप छान पण वाटतं, आणि त्यात आपल्या बागेतली फुलं आणून देवाला वाहिली ना तर वेगळंच समाधान असतं. बागेमध्ये आता भरपूर अशा सगळ्या झाडांना आपल्या भरपूर फुलं लागलेली आहेत, त्यामुळे खूप भारी वाटतं. आणि खूप दिवस झालं तुमच्याशी बागेतला व्हिडिओ शेअर केला नव्हता. त्यानंतर घरातली लादी पुसलेली नव्हती, लादी पुसून घेतली. कारण लादी पुसली ना घरातली की अख्खं घर स्वच्छ आणि काम झाल्यासारखं वाटतं. तर सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते लादी पुसायचं. देवपूजेच्या अगोदर लादी पुसत असते, पण आज राहिली होती. तर आता सगळं काम झालेलं आहे. मस्तपैकी लादी वगैरे पुसून घेतली आणि बघा आता घरामध्ये किती फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं. लादी पुसून त्यानंतर मग मी कापूरदाणीमध्ये कापूर टाकत असते, त्यामुळे आणखीनच प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.